नवीन जागेत जाऊच्या आधी त्या जागेची शहानिशा बऱ्याच वेळा लोक करत नाही आणि जागा ज्याची हा त्याच्यातच आपलो संसार मांडून सुखी जीवनाची स्वप्न रंगूक सुरुवात करतात आणि ह्योच निष्काळजीपणा कधी कधी जीवावर बेतता। पावसाळ्याचा दिवस सुरू झालं आणि त्याच्यातच रवीची बदली सावंतवाडीत झाली। जशी कामावर रुजू होची वेळ जवळ येली तसो रवी स्वाती आणि त्यांचं 4 वर्षाचो झील सुधीराक घेऊन सावंतवाडीच्या प्रवासात निघालो। स्वाती आणि सुधीर दोघा पण लय आनंदात होती आणि थंय काय काय करणार या आपलाच ठरवित होती। रवी ह्या दोघांका वाड्यावर सोडून तातडीन ड्युटी जॉईन करणार होतो। मनान जेवढा लवकर पोचता येत तेवढा रवीसाठी सोयीचा होता। त्याच्याप्रमाणे रवी गाडी पळवित होतो। जय ही तिघा रोवणार होती तो वाडो पाटणकराच्या मालकीचो, पण भाडा जास्त मिळता आणि त्या पण येळेवर मनान पाटणकर घर फक्त सरकारी कामाक असलेल्या लोकांकाच भाड्यान देत होतो। त्याच्यामुळंच वाड्याचं नाव सरकारी गेस्ट हाऊस पडला। रवी सकाळच्या 9 वाजता वाड्यावर पोचलो। रवीन सगळा सामान उतरवला आणि थोडं आराम करून 10च्या मनान इल्या पावली तालुक्यात ड्युटी जॉईन करूक पाठी परतलो। कामाचो पहिलो दिवस आणि कागदपत्राची फॉर्मॅलिटी करून आज परत वाड्यावर येऊक तेका जमणार नव्हता। रवी वाड्यावर येणार तो थेट दुसऱ्या दिवशीच। आता वाड्यात स्वाती आणि त्याचो झील सुधीर दोघंच। सुधीर खेळण्यात मग्न झालो तसा स्वातीन घर आवरूक घेतला। 5-6 महिना वाडो बंद असल्यामुळं धूळ साठली होती। स्वातीनं आता वाडो झाडूक घेतला। सगळी साफसफाई झाल्यावर स्वातीन घड्याळ बघला तर दुपारचो 1 वाजलो होतो। स्वातीन सगळा काम थयच टाकला आणि लगबगीन जेवण बनवून घेतला। सुधीराक भरून परत उरलेली कामा पण उरकूची होती। सुधीर तोवर बाहेर खळ्यात एकटोच रमलो होतो। जेवण झाला तसा स्वातीन सुधीराक आत बोलावला आणि सुधीराक भरून झोपूक नेलन। आडं येडं घेऊन सुधीर 2:30च्या मनान शांत झोपून गेलो तसा स्वाती उठला आणि कामाक लागला। स्वातीन बॅगेतना कपडं काढून कपाटात लावून घेतला, पण कोणास ठाऊक स्वाती जो कपडो घडी करून आत ठेवी तोच कपडो परत एका बाहेर दिसत होतो। स्वाती कायच कळत नव्हतं। आपणच काहीतरी गफलत करता असा समजून स्वाती दुर्लक्ष करून परत सगळी कापडा कपाटात ठेवत होता। नाही म्हणान अर्ध्या तासाचं काम 2 तासात पुरा झाला आणि स्वाती मरगळून थयच आडवा झाला। थोडो वेळ गेलो तसो घड्याळात 6चा ठोको पडलो तसा स्वाती जागा झाला। तोंड धुवून थोडा तरतरीत झाला आणि गॅसवर चाय ठेवला आणि थयच उभ्या उभ्या 2 गोट घेऊन सुधीरासाठी किमटी ठेवून सुधीराक उठूक गेला। स्वाती सुधीराच्या खोलीत गेला तर सुधीर थोडं कुरकुरत होतो। स्वाती जवळ गेला आणि बघला तर सुधीराक हलको ताप इलो होतो। स्वातीन लगेच सुधीराक तापाचं औषध पाजला आणि किमटी भरून सुधीराच्या बाजूक बसला। ताप तसो हलको होतो मनान स्वाती निवांत होता। थोड्या वेळान सुधीराचो ताप उतरलो तसो सुधीर आपलो रोजच्या प्रमाणे खेळोक लागलो तसा स्वाती पण थोडा रिलॅक्स झाला। 7च्या मनान स्वातीन दिवाबत्ती केला आणि टीव्ही चालू करून सोप्यावर शांत पडला। आणि आता सुरू झालो संध्याकाळचो खेळ, जो खेळ ह्या वाड्यात रोज चालता।
पण स्वातीसाठी ह्यो खेळ नवीन होतो. स्वातीचो आजचो दिवस पहिलो किंवा शेवटचो. स्वाती टीव्हीचा चॅनल चेंज करत होता, पण टीव्हीवर त्याच येत होता ज्या मनीषाक बघूचा होता. स्वाती जरा घाबरला, पण पावसामुळं काहीतरी प्रॉब्लेम झालो असत असा समजून जास्त लक्ष नाही दिलं आणि टीव्ही बंद करून मोबाईल चालूक लागला. घड्याळात 9चं टोको पडलो तसा स्वाती भानावर इला. मोबाईल थंयच ठेवला आणि रातचा जेवण बनवून घेतला. जेवण झालं तसा स्वातीन स्वतःक आणि सुधीराक ताट वाढला. सुधीराक बोलावून ताटावर बसवला आणि हात धुवूक गेला. स्वाती परत इला आणि बघला आणि तो सुधीर थंय नव्हतो, पण सुधीराचा ताट रिकामी होता, जसा की सुधीर स्वतःच्या हातानंच जेवलो. स्वाती विचार करून हैराण झाला की ज्या पोराक रोज भरूचा लागता तो आज स्वतःच्या हातान कसो जेवू शकता. स्वाती घाबरला आणि पळत सुधीराच्या खोलीत गेला आणि बघला आणि तो सुधीर एका कोपऱ्यात शांत पडलो होतो. स्वाती आता सुधीराक उचलला, भांडी पडायचा आवाज झालो आणि दचकून स्वाती तसाच किचनकडे धावत गेला आणि आत जाऊन बघला आणि तर सगळी भांडी जागच्या जागी होती. स्वाती गांगारला आणि तसाच मागे फिरला आणि सुधीराच्या खोलीत गेला. सुधीराक हात लावला आणि तोच हात भाजलो. सुधीर या वक्ताक तापान बेफाम पणपणलो होतो. स्वाती आता लय घाबरला, कारण घरात एकटाच होता आणि आजूबाजू कोण एक ओळखीचा नव्हता. अशात घराबाहेर पडणं पण फायद्याचा नव्हता, कारण गावात त्या नवीन होता. स्वातीन परत एकदा सुधीराक तापाचं औषध दिला आणि सुधीरच्या डोक्यावर मिठाच्या पाण्याचे घोडे ठेवूक सुरुवात केला. या सगळ्या करीत असताना स्वातीचो कधी डोळो लागलो या तेकाच कळला नाही. घड्याळात 12चो टोलो पडलो तसा स्वातीक जाग गेली. स्वाती उठला आणि बघला आणि तो सुधीराचो ताप उतारलो नव्हतो. स्वाती आता जास्तच घाबरला आणि परत मिठाचो घडयो ठेवूक लागला. थोडो वेळ झालो तसो परत स्वातीचो डोळो लागलो आणि झोपेत स्वातीन सुधीराक रापला आणि तो सुधीर बाजूक नव्हतो. एवढो ताप असताना ह्यो पोर खंय गेलो ह्या बघूसाठी स्वातीन डोळो उघडला. तसा स्वाती जोरात किंचाळला. स्वातीच्या काळजाची धडधड वाढली, कारण स्वातीन बघला आणि तर समोर एक मोकळं केस सोडलेली बाई सुधीराक हातात घेऊन उभी होती आणि जोर जोरात हसत होती. स्वातीकडे बघून दात इचकावत होती. स्वाती उठून सुधीराक घेऊचो प्रयत्न करू लागला, पण काय करून स्वाती उठक होत नव्हता, जसा काही कोणीतरी तेका पकडून ठेवलेला. स्वातीन अंगातली सगळी ताकद एकटवला आणि उठून बसला आणि बघला तर थंय कोण एक नव्हता. स्वाती घामाघूम झाला होता आणि आपण वाईट स्वप्न बघलाव अशी त्याची समजूत झाली. पण बाजूक रापून बघला तर सुधीर खरोखरच बिछाणावर नव्हतो. स्वातीचा काळीज धडधडूक लागला. त्या सैरभर होऊन सुधीराक खोलीत शोधूक लागला, पण सुधीर खोलीत नव्हतो. स्वाती गांगारला आणि हॉलमध्ये येईल तसा बाहेरना जोर जोरात बाईच्या हसूचा आवाज येत होतो. स्वाती दाराकडे धावला आणि दार खोलून बाहेर येईल तसा स्वाती घाबरून परत जोरात किंचाळला. त्यानं बघला तीच बाई विचित्र आवाजात हसत होती आणि सुधीराक मांडीवर बसून खेळवत होती. जसा स्वाती सुधीराक घेऊन जवळ गेला तसा त्या बाईन स्वाती जोरात धक्को दिला आणि हैसनाक चालताव मनान चेतावणी दिला. स्वाती जमनेर कोसळला, पण स्वाती आपल्या पोराक सोडून कसा जाणार. स्वाती परत उठला आणि सुधीराक घेऊचो प्रयत्न करूक लागला, पण प्रत्येक वेळात ती बाई स्वातीच्या हातार मारत होती आणि सुधीराक काय करून स्वाती घेऊक देत नव्हती. स्वातीन पण निश्चय केला की काय करून सुधीराक या बाईच्या तावडीतनं सोडवणारच. स्वातीन शेवटचा प्रयत्न केला आणि कसा बसा सुधीराक आपल्याकडे खेचला. तसा ती बाई आणखीनच चवताळली आणि दात इचकावून स्वातीच्या अंगार धावली आणि परत सुधीराक पकडून खेचूक लागली. स्वातीन पण सुधीराक घट्ट पकडला आणि रामरक्षा स्तोत्र म्हणूक सुरुवात केला. तसा बाईन दोन्ही हात कानावर घेतला आणि घरात पळत गेली. ह्याच संधीचो फायदो घेत स्वाती सुधीराक घेऊन बाजूच्या सावतीनीच्या घराकडे धावला आणि जोरात टॉक लागला. सावतीनीन दार उघडला आणि स्वाती दारात बघला. तसा सावतीन समजले की स्वातीची ही अवस्था कशी झाली. सावतीनीन स्वातीक घरात घेतलं आणि लगेच दार बंद केलं. स्वाती काय एक बोलूच्या आधी सावतीनीन देवापुढचं अंगारो घेतलं आणि दोघांच्या कपाळावर लावला. स्वातीक आता थोडी हिंमत येली. स्वाती शांत झाला. स्वाती त्या भयानक प्रसंगातनं सुखरूप बाहेर पडला होता. सावतीनीन पाणी दिलान. स्वाती पाणी पियाला आणि सावतीनीकडे बघलान. सावतीन समजले स्वाती काय जाणून घेऊचा होता.
स्वाती विचारणार तेवढ्याच सावतीन बोलली, मनीषा हात्या पाटणकराची सून. आम्ही सकाळच्याकच तुमका सांगणार होता, पण ती अवधसा आमका पण त्रास दे म्हणान गप बसला. त्याच्या आधी पण त्या अवधसेन ह्याच वाड्यात 2 जीव घेतला न. पण ही बाप दलाल कोणत्याच भाडे करूक सांगत नाही आणि लोकांच्या जीवाशी खोळून आपला घर भरतात. सावतीन बोलत होती त्याच्यातच स्वाती न राहून मनीषाबद्दल विचारलं. तेव्हा सावतीने सांगल्यान की मनीषा पाटणकराची सून. लग्नाक 10 वर्षा झाली तरी घरात पाळणा हलत नव्हता. त्याच्यामुळं घरची आणि गावची मनीषा वांजोटी मनान हिनवूक लागली. कोण एक आपल्या लहान पोराच्या आजूबाजूक मनीषाक एक देवत नव्हता. याचो परिणाम मनीषाच्या डोक्यावर झालो आणि एक दिवस मनीषा खोळावला. तसा पाटणकर झील आणि बायको घेऊन कायमचो गाव सोडून निघान गेलो आणि मनीषा खैसरच वाड्यात ठेवला. आणि तेव्हापासनं कोणाचा पण छोटा पोर दिसला की मनीषा त्याला उचलून वाड्यात घेऊन यायचा आणि त्याच्याबरोबर खेळत बसायचं. पण गावातल्या लोकांका ही बाब आवडायची नाही, कारण या खोळ्यान कोणाचा काही बरा वाईट केला तर काय करायचं. पण मनीषा मात्र पोरा उचलीतच होता, त्या काही थांबत नव्हता. शेवटी एक दिवस गावातल्या लोकांनी वैतागून मनीषावर हल्लो चढवला नाही आणि त्याच्यातच मनीषाचो जीव गेलो. पण मनीषाचो आत्मा मात्र वाड्यातच राहिलो आणि लोकांका रोज रात्री त्रास देऊक लागलो. शेवटा गावातल्या लोकांनी मांत्रिकाक बोलावून मनीषाचो आत्मा कायमचो वाड्यात कैद करून ठेवला नाही आणि मनीषाचो वावर वाड्यापुरता मर्यादित राहिलो. त्याच्यानंतर जो कोण वाड्यात इलो तो परत नाही गेलो. स्वातीचा दैव बलत्वर म्हणान स्वाती आणि सुधीर दोघा सुखरूप होती. स्वातीक रातचो प्रसंग आठवलो तरी त्या घामाघूम होत होता. सकाळी जसो रवी वाड्याकडे इलो तसा स्वातीन झालेलो प्रकार रवीक सांगला. क्षणाचो पण विलंब न करता रवीन सगळा सामान आवरला आणि मुंबईचो रस्तो धरला. पण मनीषा मात्र वाड्यातच आधी शिकार केलेल्या पोरा वांगडा लपाछपी खेळताना.